वहिनी तुम्ही आईला जेवण नाही दिलं? भैया जेवण तर दिलं ना. कालचा भात तो पण शिळा आणि भाकर 2 दिवसाची ते पण तुम्ही खाता का? भैया लय मोठ्या हॉटेल मधून तर आणू शकत नाही. आणि तू बायको आली की आईला विसरून गेला. राहुल, हॉटेलमधून तर आणून देऊ शकत नाही, जे होतं ते दिलं. जेव्हा तू आणि मी होतो का ती स्वतः उपाशी राहत होती आणि आपलं पोट भरत होती. मग आपलं काम नाही का त्यांना सांभाळायचं? राहुल, तेव्हा दोघं तर आपण लहान होतं आणि ते तर त्याला करणंच भाग आहे. मग आपलं तर काम नाही आईला सांभाळायचं, आणि मला बायको आहे, मग आपलं काम आहे बायकोला सांभाळायचं, आईला थोडी आहे. अरे भैया, जेव्हा तुला पोरग होईन का तेव्हा तुला कळन. ज्यावेळेस तुझ्यासोबत असं होईन का त्यावेळेस तुला कळन आई वडील काय चीज आहे म्हणून. तो आईचं मन दुखिलं ना, एक लक्षात असू दे, ज्याने आईला दुखिलं का त्या आयुष्यात कधीच खुश राहू शकत नाही. राहिली गोष्ट घराची, हे घर आईचं आहे. तुम्ही दोघांना निघा इथून, निघा. आणि हा, तुम्ही दोघं आईसाठी मेलेत, त्याच्यानंतर या घराच्या आसपास दिसले नाही पाहिजे. चला निघा.